अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। शरीरावर तुमच्या कुठल्या ठिकाणी तीळ आहेत हे तुमचे भाग्य ठरवतात। तर आज आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत की तुमच्या शरीरावर ह्या ठिकाणी तीळ आहेत का, तर ते तुमचे भाग्य नक्कीच ठरवतात। तर पहिलं म्हणजे कपाळ। जर तुमच्या कपाळावर तीळ असेल तर याचा अर्थ असा तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळेल। हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाचे सूचक आहे। तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंचीही गाठेल असे सूचित करते। जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्य रेषेवर तीळ असेल तर ती दानशूरतेचे त्याचबरोबर भाग्यवानही दर्शवते आणि प्रवासाच्या मोठ्या संधी देखील त्यांना लाभतात। दुसरं म्हणजे मान। मानेवरील तीळ हे संयम आणि बुद्धिमत्ता दर्शवते। या स्त्रिया खूप हुशार असतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्या जीवनात कठोर परिश्रम हे करत असतात। या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून त्या कधीही भरकटणार नाहीत, तर त्यांच्या आयुष्यात त्या मोठी उंची नक्कीच गाठणार। तिसरं म्हणजे भुवया। भुवयाच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात। त्यांना उत्तम भविष्यासाठी किंवा वर्तमानासाठी जीवनात योग्य निर्णय घेण्याचं शहाणपण आणि परिपक्वता सोबतच प्रचंड संपत्ती आणि समृद्धीही मिळते। जर एखाद्या महिलेच्या डाव्या किंवा उजव्या भुवयावर तीळ असेल तर ते संपत्ती दर्शवते। याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करेल आणि आयुष्यात कधीही आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही। ते कमवलेले पैसे देखील खर्च करतील आणि बचतही करतील। चौथं म्हणजे हनुवटी। हनुवटीवर असणारा तीळ असे दर्शवतं की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभते। अशा व्यक्तीला कमी श्रमामध्ये चांगले ऐश्वर्य प्राप्त होते, तसेच त्यांना कुटुंबाची आणि समाजाचीही चांगली साथ मिळते। पाचवी म्हणजे जिभेवरील तीळ। जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणवू शकते, पण जिभेच्या अग्रावर तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करून घेऊ शकतो। सहावं म्हणजे कानावरील तीळ। कानावर तीळ असणे हे ऐश्वर्य संपन्न आयुष्याचे लक्षण मानले जाते। अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यात मागे पुढे हे पाहत नाहीत। शिवाय या व्यक्तीच्या कानामागे तीळ असणारे असतात ते परंपरावादीही असतात। सातवं म्हणजे डोक्यावरील तीळ। मस्तकावरचा तीळ हा केस संपूर्णपणे कापल्यावर दिसू शकते। जर मस्तकाच्या मध्यभागी टाळवर तीळ असेल तर हा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो। अशा व्यक्तीच्या नशिबी राजयोग असतो। त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयातच यशस्वी होऊ शकतात। डोळ्यावरील तीळ। उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी श्रमामध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते। अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते। डाव्या डोळ्यात तीळ असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचाही असू शकतो। नववं म्हणजे चेहऱ्यावरील तीळ। मुखाच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तीचे आयुष्य हे संतुलित मानले जाते। असे तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजतच सुंदर आणि बुद्धिमान असतात। याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणारा तीळ, गालावरील तीळ ही तर सौंदर्याची लक्षणच आहेत। 10वं म्हणजे नाकावरील तीळ। नाकावरचा तीळ हा माणसाचा मानसिक चपळतेची खूण आहे। अशी माणसे फार वेगाने विचार करणारे असतात। त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर क्रोधित होतात। नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तीळ हा श्रीमंतीचे प्रतीक आहे, तर डाव्या बाजूला तीळ काहीसा हा अशुभ मानला जातो। 11वा शरीराच्या इतर भागावरील तीळ। खांद्यावर असणारा तीळ माणूस हा व्यवहारी असतो। असा माणूस इतर व्यक्तीशी मिळून मिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणारा असतो। दंडावर तीळ असणे हे माणूस नम्र आणि शांत असण्याचे द्योतक आहे। कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भ्रमती करणे आवडते। मनगटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती काटकसर करतात, तर बोटावर तीळ असणे हे प्रामाणिकपणाचेही लक्षण मानले जाते। छातीवर तीळ असलेला माणूस हा काहीसा निवांत पण आयुष्यात मजेत घालवणारा असू शकतो। पाठीवर तीळ असणारी माणसे हे चांगले निर्णय हे घेऊ शकतात, तसेच ती बुद्धिमान आणि कल्पकही असतात। अशा शरीराच्या विविध भागावर असणाऱ्या तिळाबद्दल अनेक समज किंवा श्रद्धा आहेत। अर्थात याबाबत विश्वास ठेवणे न ठेवणे हे प्रत्येकाच्या हाती आहेत। त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धा पसरवणे हा यामागचा उद्देश नसून तुम्ही गैरसमज हे करून घेऊ न शकतात। कसं आहे, काहींच्या ह्या शरीरावर तीळ पण असतात, पण त्यांना ते भेटतच नाहीत। म्हणजे जे आपण सांगितलं त्या गोष्टी त्यांना कधीही भेटत नाहीत। तर त्याचा अर्थ असा नाही
की त्यांना त्या वस्तू कधीही भेटत नाहीत. पण आयुष्यात संघर्ष केला तर ह्या जगात अशक्य असं काही नाही. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. तुम्ही कष्ट करा, त्या गोष्टी तुम्हाला आपोआपच मिळतील. मग तुमच्या शरीरावर तीळ असो किंवा नसो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.